सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी अंथरुणांच्या घड्या घातल्या आणि घरातलं थोडंसं आवरून घेतलं. मग नेहमीप्रमाणे ही इकडे मोबाईल स्क्रोल करत बसली होती. इतक्यात बाहेरच चांगलं ऊन पडलेलं दिसलं. तेव्हाच लक्षात आलं की अजून माझी अंघोळही झालेली नाही आणि आज तर आपला पार्टीचा प्लॅन आहे. आणि दिवसासाठी तयार झाले. थोडासा नाश्ता करून घेतला. ही मी मैत्रिणीच्या रानात पोहोचलो. पाणीपुरीसाठी पुऱ्या तळून घेतल्या. इथे मी कांदा बटाटा चिरत होते आणि त्या तिकडे दोघी काय करत होत्या काय माहिती. पॅटीससाठी ब्रेड तर आणला होता पण बेसन घरातच राहिलं. मग काय जुगाड तर लावावं लागणार. भाजी भरून भाजून घेतलं आणि त्यातूनच आमची स्पेशल पॅटीस तयार झाली. बरोबर भातही बनवला. शेवटी मसाले भात, पाणीपुरी आणि अर्धवट का होईना पण मस्त पॅटीस तयार झाली. खरं सांगायचं तर चव मात्र एकदम भारी होती आणि मैत्रिणींसोबत जेवताना पोटासोबत मनसुद्धा भरून जातं. जेवण झाल्यावर थोडंसं फिरलो, मस्त कॉफी बनवली आणि दिवसाच्या गप्पांना अजून रंग चढला. संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. घरी आल्यावर थोडा वेळ रिलॅक्स करत एक मूवी पाहिला. मी बघता बघता सुंदर असा अंधार पडला होता बाहेर. अशा मजा, गप्पा आणि थोड्याशा जुगाडांनी भरलेला माझा आजचा दिवस इथेच संपला. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.